आता बघा हे एक झाड तुमच्या पुढं आहे पराठीचं. याची साधारण वाढ 2 फूट झालेली आहे. 1.5 महिन्याचं झाड आहे आणि या 2 फांद्यामधलं अंतर बघू शकता तुम्ही. 2 बोटं आहे फक्त, बघू शकता. फक्त प्रत्येक फांदीतलं अंतर हे 2 बोटं आहे. हे त्या फांदोफांदी ब्रांचिंग झाली आहे आणि फांदोफांदी ब्रांचिंग झाली आहे. बोटावरच आहे, 2 बोटावर. बरोबर, एकदम बुळावर, एकदम बुळापासून. बरोबर. आणि स्ट्रोक पाहू शकता तुम्ही झाडाचा किती मजबूत आहे. आणि फांदी एकदम हिरवीगार, म्हणजे कुठल्या प्रकारचे काळे पिवळे डाग नाही, म्हणजे बुरशीचा अटॅक नाही. बरोबर, हेच सुचवायचं ना तुम्हाला. एक डोस जेवढ्या रुपयात झाला, 2 डोस होते. एवढ्या रुपयात 2 डोस होऊन जाते. म्हणजे एका डोसाच्या पैशामध्ये, रासायनिकच्या 1 डोसाच्या पैशांमध्ये तुमचे पराठीचे 2 डोस झालेले. आणि विशेषतः म्हणजे जमिनीला नुकसान नाही आहे तर जमिनीला फायदा आहे. म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा वाढतो. बरं, किती फवारे झाले सर त्याचे? फक्त सिंगल फवारा या 1.5 महिन्याच्या कालावधीत, सिंगल फवारा, तरी एवढी निकोप पराठी, म्हणजे एवढं निकोप पीक. आश्चर्य आहे साहेब. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण श्री गोपालराव खिटुकले, राहणार फुपगाव, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती यांच्या पराठी प्लॉटला विजिट करत आहोत. आणि याची पराठीची लागवड साधारणतः 22 जूनला झालेली आहे. 22 जून 2026ला. म्हणजेच एकंदरीत पकडलं तर हे 1.5 महिन्याच्या कालावधीची पराठी आहे. म्हणजे 45 ते 50 दिवसाची आपण बघू शकता. तर आता आपण शेतकऱ्यांकडे वळू. सर नमस्कार. नमस्कार. सर हे पराठी आपण पाहतो आहोत आणि 22 जूनची, तुमच्या सांगण्याप्रमाणे 22 जूनची हे लागवड आहे. आणि पराठी पाहण्याला एवढी निकोप दिसत आहे, एकही पान कोकळं झालेलं नाही आहे. एकदम म्हणजे ताट पान आहे आणि विशेषतः म्हणजे चमक आहे पानामध्ये. बरोबर. तर आमच्या शेतकरी मित्रांना तुम्ही सांगा की तुम्ही याला बेसलमध्ये काय वापरलेलं आहे? बेसलमध्ये आपण कृषीधन वापरलं, ते कंपोस्ट. बरोबर. आणि त्यासोबत 10-26-26 पोते मिक्स करून बेसल डोस दिला. बरोबर. किती 10-26-26 पोते मिक्स केले सर? 8 एकर क्षेत्रफळ आहे. 8 एकर क्षेत्रफळ आहे. 8 एकराला मी 5 ते 6 पोते 10-26-26 घेतले. बरोबर. आणि 12 ते 13 पोते कृषीधनचे वापरले. म्हणजे 80-20चा तुम्ही रेशो केलेला आहे. 10-26-26 पोते आता 25 रुपयाचा एक पोत झाला. बरोबर. पैसे वाचले आणि याच्यासोबत रिझल्ट खूप छान भेटला. म्हणजे जे 10-26-26 प्लेन न टाकता तुम्ही जेव्हा कृषीधन मध्ये मिक्स केलं, कंपोस्ट मध्ये जेव्हा मिक्स केलं, त्याचे जे रासायनिक बॉन्ड आहे ते उपलब्ध स्वरूपात उपलब्ध झाले. त्या कारणानं ते खत या झाडांनी लवकर अपटेक केलं. आणि विशेष म्हणजे या प्रोसेसमुळे तुमचा जो खर्च लागत होता नेहमीचा, तो अर्धा झाला, असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला? बिलकुल. जिथं 2 डोस होत होते रासायनिक, बरोबर, 1 डोस जेवढ्या रुपयात झाला, 2 डोस होते. एवढ्या रुपयात 2 डोस होऊन जाते. म्हणजे एका डोसाच्या पैशामध्ये, रासायनिकच्या 1 डोसाच्या पैशांमध्ये तुमचे पराठीचे 2 डोस झालेले. आणि विशेषतः म्हणजे जमिनीला नुकसान नाही आहे तर जमिनीला फायदा आहे. म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा वाढतो. तर या पिकांची जे सुंदर वाढ आपण पाहत आहोत, यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव मला दिसत नाही आहे. याबद्दल तुम्ही म्हणजे किती फवारणी केली आहे आतापर्यंत? आता तुम्ही आल्या तर येता भरपूर पराठ्या दिसल्या. हो, पाहिल्या. पराठीवर जास्तीत जास्त कोकळा आहे. बरोबर. कारण आता पाणी कमी आहे यावर्षी. हो. आणि आपल्या पराठीवर कुठं तुम्ही पाहून घ्या, एक तरी पराठी कोकळा दिसते का? नाही, मला दिसलीच नाही. नाही, कोकळा अजिबात नाही आहे. याच्यात आपण फ्रूट बूस्टर घेतलं आणि 17% इमिडा. अच्छा, कीटकनाशक करीता एक तेवढं मारलं. बरोबर. किती फवारे झाले सर त्याचे? फक्त सिंगल फवारा या 1.5 महिन्याच्या कालावधीत, सिंगल फवारा, तरी एवढी निकोप पराठी, म्हणजे एवढं निकोप पीक. आश्चर्य आहे साहेब. तुमच्या मते काय? जे खर्च म्हणून लागलाच नाही. खर्च म्हणून लागलाच नाही. भरपूर खर्च लागते. बरोबर. रासायनिक खतावरचाही खर्च एकदम असं समजा का 30-40% वर झाला. बरोबर. म्हणजे खर्चात जे वाढ होती ते एकदम यावर्षी अर्ध्यापेक्षा. म्हणजे तुम्ही एकंदरीत हा सांगण्याचा प्रयत्न करून राहिले प्रेक्षकांना की जे आपण आपली जे एक मानसिकता झालेली आहे की आपण जेव्हा ऑर्गॅनिककडे, सेंद्रियकडे जेव्हा वळतो तर त्याचा खर्च रासायनिकपेक्षा खूप जास्त राहते आणि रिझल्ट खूप लेट राहते. हा, तर ते तसं काही नाही आहे. आता याचे तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहे. बरोबर आहे. तर सर खरबूज ह्याच पद्धतीने खरबूज केलं. बरोबर. तुमचा मागचा व्हिडिओ आहे आमच्याकडे आणि तुम्ही याच वर्षी आमच्याशी जुळलेले आहे. खूप छान. सर, या 8 एकराच्या प्लॉटमध्ये जसं की मी प्रेक्षकांना दाखवतो, प्रत्येक पराठी हे एकसारखी वाढलेली दिसते. एकसारखी त्याची वाढ आहे. याबद्दल काय सांगणार?
म्हणजे असं लहान मोठं झाड नाही आहे किंवा डाबरमधलं जळलं नाही. नाही नाही, ते आपलं कृषीधनचा भरपूर फायदा आहे. कृषीधन हो. म्हणजे जमीन मऊ पडते. बरोबर. आणि तुम्ही सर मगाशी सांगत होते बोलता बोलता की तुम्हाला सूत्रकृमी म्हणजेच आपलं हुमणी अळीचा खूप त्रास होता. आता तर यावर्षी काय जाणवलं तुम्हाला? यावर्षी आता खरबूजवरूनच आपण बघितलं, खरबूजवरून अजिबात कोणते असे प्रॉब्लेम आला नाही आपला. म्हणजे सूत्रकृमी राहिली नाही. नाही नाही, विल्टिंगचा प्रॉब्लेम नाही. तर आता पराठी तर काटक पीक आहे. काटक पीक आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा, जे हुमणी अळी आहे आपल्या कृषीधनमध्ये जो तंबाखू डस्ट हा एक घटक येतो, त्यामुळे तुमच्या जमिनीतले सूत्रकृमी आणि जे बाकी जे आपण हुमणी वगैरेचा अटॅक जो म्हणतो, जे कच्चं शेणखत टाकल्यामुळे म्हणजे पूर्ण प्रकारे तयार न झालेलं न कुजलेलं शेणखत टाकल्यामुळे जो प्रादुर्भाव होतो हुमणी अळीचा, तो हुमणी अळीचा प्रादुर्भाव या कंपोस्ट टाकल्यामुळे होत नाही. आणि असेल सुद्धा तरी त्या तंबाखू डस्टमुळे या सूत्रकृम्या नाहीसा होतात. बरोबर आहे. आणि मेन झाडाची जे इम्युनिटी पॉवर आहे, बरोबर, ते खूप छान प्रकारे काम करते ह्या छान. म्हणजे कृषीधनचे पोते वापरले. बरोबर आता यावर्षी पाणी नाही आहे, बरोबर, कमी आहे पाणी. हो. त्या तुलनेत तुम्ही फरक बघू शकता, असं वाटत नाही. आणि तुम्ही एकही वरचं पाणी दिलेलं नाही, बरोबर, खालचं पाणी एकही दिलेलं नाही, अजिबात नाही. अजिबात स्ट्रेस मध्ये नाही आहे. नाही ना, तेच तर स्ट्रेसमध्ये नाही, एकदम खिलखिलाचं झाड आहे आणि मनभेदक झाड आहे. म्हणजे असं मनाला भावणारं स्वस्त स्वस्त. हा, म्हणजे असं समजा का मजुरी महाग गेली. फवारणी औषधच्या खर्चापेक्षा मजुरी महाग गेली, औषधची फवारणी तेवढ्या कमी रुपयात झाली. बरोबर. आता या झाडांना आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो. आता बघा, हे एक झाड तुमच्या पुढं आहे पराठीचं. याची साधारण वाढ 2 फूट झालेली आहे. 1.5 महिन्याचं झाड आहे. आणि या 2 फांद्यामधलं अंतर बघू शकता तुम्ही. 2 बोटं आहे फक्त, बघू शकता. फक्त प्रत्येक फांदीतलं अंतर हे 2 बोटं आहे. हे पण त्या फांदोफांदी ब्रांचिंग झाली आहे. आणि फांदोफांदी ब्रांचिंग झाली आहे. बोटावरच आहे, 2 बोटावर. बरोबर, एकदम बुडावर, एकदम बुडापासून. बरोबर. आणि स्ट्रोक पाहू शकता तुम्ही झाडाचा किती मजबूत आहे. आणि फांदी एकदम हिरवीगार, म्हणजे कुठल्या प्रकारचे काळे पिवळे डाग नाही, म्हणजे बुरशीचा अटॅक नाही. बरोबर, हेच सुचवायचं ना तुम्हाला. आणि पातीवर आलेली आहे पराठी, पातीवर येऊन राहिली. बरोबर, रोगाचा प्रादुर्भाव अजिबात नाही. तर यावर्षी काय वाटतं तुम्हाला उत्पन्नाबद्दल? आता आपलं सध्या आता पहिलंच वर्ष आहे. हो, नाही, एकंदरीत हे जे सुरुवातचं तुम्ही बघून राहिले की म्हणजे तुमचा आतापर्यंतचा खर्च अर्ध्यापेक्षा जास्त वाचला फवारणीमधला. बरोबर ना. 100% याच्यात आपण चांगलं उत्पन्न आहे, चांगलं उत्पन्न याची शाश्वती आहे. एकंदरीत आता मला हे विचारायचं आहे तुम्हाला की आजूबाजूचे जे तुमचे शेतकरी आहे, जे आपले नेबरहुड्स ज्याला म्हणतो आपण, तर त्यांना काय संदेश द्याल तुम्ही यावरून? म्हणजे त्यांचा खर्च पण कमी झाला पाहिजे आणि उत्पन्नात वाढ झाली पाहिजे. आणि तिसरा मुद्दा, हे जे मायमाती आहे, जिवंत मायमाती, याला जिवंतच राहिली पाहिजे, हे मृत झाली नाही पाहिजे. यासाठी काय संदेश देणार एकंदरीत? संदेश असाच की आता आपल्याला समजा वरतं खर्च न करता बरोबर जमिनीवर खर्च केला पाहिजे, राईट, काही ना काही. आणि ज्यापर्यंत ह्या जमिनीला आपण जिवंत करू नये, बरोबर, तत्पर्यंत आपण ₹1,00,000 2,00,000 एकरी लावले तर आपल्याला बेनिफिट होणार नाही. 100% दिवस मग याच्यापेक्षा वाईट येणार, दारिद्र्याचे येणार आहे. बरोबर. तसं की आपण पाहायलाच मिळत आहे. पहिले माती जिवंत करा, बरोबर, या पद्धतीनं वापरा. म्हणजे शेवटी हेच आहे की तुमची माती जर सुदृढ तर तुमचं पीक सुदृढ राहणारच. आणि पीक सुदृढ राहिलं तर नक्कीच तुम्हाला उत्पादन चांगलंच येणार. बरोबर. एक परत तुमच्याशी सर आम्ही महिन्याभरानंतर भेटू, ज्यावेळेस याला बोंड वगैरे लागतील. परत तुमचा एक वेळा अभिप्राय जाणून घेऊ. तिथपर्यंत नमस्कार सर, धन्यवाद.